मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी डोकावतोच. तो म्हणजे स्वतःला कमी लेखणे. आपण अनेकदा आरशात पाहतो आणि स्वतःला फक्त आपल्या उण्यावर दिसतात. मी दिसायला चांगला नाही, मला इंग्रजी येत नाही, माझ्याकडे इतरांसारखा पैसा नाही आणि मी इतका हुशार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा तुम्ही जगालाही परवानगी देता की त्यांनी तुम्हाला कमी लेखावं. तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जग तुमचा आदर का करेल? स्वतःला कमी लेखू नका हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला 2 छोटी पण शक्तिशाली उदाहरणं देतो. एका बागेत कडुलिंबाचं झाड आणि बांबूचं झाड शेजारी असतं. कडुलिंबाचे झाड खूप लवकर मोठं झालं, त्याला फांद्या फुटल्या, सावली मिळाली. बांबू मात्र वर्षानुवर्ष जमिनीतून बाहेरच आला नाही. बांबूला वाटले की मी किती कमकुवत आहे, मी का वाढत नाही. पण तो बांबू जमिनीच्या आत आपली मुळे घट्ट करत होता. 5 वर्षानंतर तो बांबू इतका वेगाने वाढला की त्याने कडुलिंबाच्या झाडालाही मागे टाकलं. प्रत्येकाची वेळ वेगळी असते मित्रांनो. तुमची वाढ सध्या दिसत नसेल याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी आहात. तुम्ही तुमचे मुळे घट्ट करत आहात. दुसरं उदाहरण असं की कल्पना करा, माझ्या हातात 500 रुपयाची नोट, एक कोरी करकरीत नोट आहे. मी ती चुरगाळली, पायाने तुडवली, ती धुळीने माखवली. आता मी तुम्हाला विचारलं, तुम्हाला ही नोट हवी आहे का? तुम्ही म्हणाल हो. का? कारण ती चुरगळली तरी तिची किंमत कमी झालेली नाही. आयुष्यात अनेकदा परिस्थिती आपल्याला चुरगळते, लोक आपल्याला तोडवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण अपयशाच्या धुळीत मागतो. पण तरीही तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही आजही तितकेच मौल्यवान आहात. स्वतःला कमी लेखणे थांबवण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. तुलना करणे थांबवा. आपल्या यशाची यादी करा. तुम्ही आयुष्यात आजवर जे काही छोटे मोठे मिळवले त्याची आठवण ठेवा. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात तर पुढेही जाऊ शकता. नकारात्मक विचारांना उत्तर द्या. जेव्हा तुमचे मन म्हणते तुला हे जमणार नाही, तेव्हा त्याला ठामपणे सांगा, अजून जमलं नाही आहे पण शिकेन मी. मित्रांनो, हे जग तुम्हाला नेहमी खाली खेचण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही स्वतःचे सर्वात मोठे शत्रू बनू नका. तुम्ही या सृष्टीची एक अद्वितीय निर्मिती आहात. तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही आणि हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे.